नमस्कार. काही झालं तरीसुद्धा रमा खूपच काळजीत बसलेली असते. त्याच वेळेला साई मुकादमांच्या घरात रमाला भेटण्यासाठी आलेला असतो. तेव्हा रमा बोलते, साई तुम्ही. अक्षय जेव्हा साईला बघतो तेव्हा त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते, पण अक्षय काहीच बोलत नाही. तो तिथे गप्प बसतो. साई लगेच रमाला बोलतो, रमा काय झालं, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? तेव्हा लगेच रमा बोलते, साई तुम्ही इथे येणार याची कल्पनासुद्धा मला दिली नाहीत. साई कुठे होतात, कुठे तुम्ही? त्यावेळेला साई बोलतो, अगं रमा, खरं सांगायचं तर माझं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून कर्णिक सरांनी मला बाहेर पाठवलं होतं. पण गणपती विसर्जन झाले तरीसुद्धा तुम्ही घरी आला नाहीत, म्हणून म्हटलं तुम्हाला येऊन विचारावं काय झालं, तुम्ही मला सांगाल का? तेव्हा लगेच रमा बोलते, साई काही नाही, खरं सांगायचं तर काहीच झालं नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तिला काही आम्ही त्रास देत नाही आणि तसंही तिची काळजी आम्हालासुद्धा आहे. आमच्या घरातली लोकंसुद्धा काळजी घेतात. तसं काही तिला त्रास होणार नाही. तेव्हा लगेच साई बोलतो, त्रास होणारच नाही, पण या घरात राहिल्याने त्यांना त्रास होतो. त्या जरी सांगत नसल्या ना तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यात मला दिसतंय त्यांना किती त्रास होतोय ते. त्या फक्त व्यक्त होत नाही आहेत. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, वाह, तुम्हाला तर आता तिच्या डोळ्यातलं सुद्धा समजायला लागलं का? चांगलं आहे, चांगलं आहे. खूपच पुढे गेलंय तुमचं प्रेम. त्यावेळेला रमा बोलते, बस करा हो, किती वेळा सांगायचं तुम्हाला, आणि का असे टोमणे मारता? नका ना असे टोमणे मारू. तुमच्या या टोमण्यांचा खरंच त्रास व्हायला लागलाय. प्लीज जरा तरी विचार करा. तेव्हा लगेच साई बोलतो, मला कसलाच विचार करायचा नाही. आणि खरं सांगायचं तर रमा, खरं सांगू का, अक्षयशी बोलण्यात तर अर्थच राहिला नाही. रमा, का राहताय तुम्ही इथे? ज्या माणसाला तुमच्या राहण्याची किंमतच नाही, ज्या माणसाला तुमच्याबद्दल अजिबात आपुलकीच नाही, त्या माणसासोबत तुम्हाला राहायची गरजच काय? रमा बोला ना, बोला रमा. तेव्हा मात्र रमा बोलते, जाऊ देत ना, मी इथे फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी राहते, बाकी कोणासाठी नाही. आणि तुम्ही उगाचच आता विषय ताणू नका. प्लीज जरा शांत बसाल का? तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो, अरे वा साई, आता तुम्ही येऊन शिकवणार का मी कसं वागायचं आणि कसं नाही ते? तेव्हा लगेच रमा बोलते, प्लीज देवधर, तुम्ही जरा गप्प बसा. आता विषय ताणू नका, कारण गोष्टी हाताबाहेर होत चालल्यात. देवधर प्लीज स्वतःला शांत केलं तर बरं होईल. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्याला खूपच राग आलेला असतो. आणि तेवढ्यात इरावती आणि मालविकाची एंट्री होते आणि साईची नजर मालविकावर पडते. जेव्हा साई मालविकाला बघतो तेव्हा तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो मोठ्याने बोलते, ओ मालविका, तू इथे काय करतेस? तेव्हा मात्र मालविका घाबरते आणि म्हणते, तू इथे काय करतोस? त्यावेळेला लगेच रमा बोलते, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? त्यावेळेला लगेच साई बोलतो, का ओळखणार नाही, लहानपणापासून एकत्र वाढलोय. तेव्हा लगेच रमा बोलते, काय लहानपणापासून? अहो काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला लगेच साई बोलतो, अहो रमा, ही तर माझी बहीण आहे, सख्खी बहीण. तेव्हा मात्र रमा हादरते आणि बोलते, काय, ही तुमची बहीण आहे? मालविका, तू साईंची बहीण आहेस? तेव्हा मात्र लगेच साई बोलतो, तुम्ही असं का विचारताय, मी सांगतोय ना तुम्हाला. तेव्हा लगेच रमा बोलते, अहो पण तिने तर सांगितलंय की ती अनाथ आहे म्हणून, आणि खरं सांगायचं तर तिला आम्ही इथे कामाला ठेवलं आहे. तेव्हा लगेच साई बोलतो, मालविका, रमा काय बोलताय? जे बोलताय ते खरं आहे का? तू इथे कामाला आहेस का? त्यावेळेला अक्षय बोलतो, त्यात काय विचारायचं, खरोखर ती इथे कामाला आहे. त्यावेळेला लगेच रमा बोलते, साई, खरंच तुमची ही बहीण आहे? त्यावेळेला लगेच साई बोलतो, हो रमा, मी माझ्या बहिणीबद्दल का खोटं बोलेन, आणि असा विचार तरी का करताय तुम्ही? तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो, रमा बोला मला, ही इथे कशाला आले? तेव्हा लगेच रमा बोलते, खरं तर हिला आरोहीची केअरटेकर म्हणून आणलेलं आहे, पण इरावती मॅडम तर यांच्याशी लग्न लावण्याचा प्रयत्न करतायत. खरं सांगायचं तर तुमची बहीण इथे यांच्याशी लग्न करण्यासाठी आले आणि या इरावतीच्या तालावर नाचण्यासाठी. हे ऐकताच मोठ्यानी साई बोलतो, हे काय ऐकतोय मी मालविका? तू हे सर्व धंदे करतेस आणि तू मला सांगितलंस की तू चांगल्या नोकरीला लागलेस. मालविका, तुला माहिती तरी आहे का, रमाचा नवरा आहे अक्षय, आणि तू त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेस. त्यावेळेला मालविका बोलते, म्हणजे तुला ही रमा आवडते तर मग तू कर ना तिच्याशी लग्न. त्यावेळेला लगेच साई बोलतो, खरं सांगायचं तर
त्यांना जर का माझ्याशी लग्न करायचं असेल तर मी नक्कीच करेन, पण त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही. पण तू मात्र इथे थांबायचं नाहीस, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचंस. आणि तो मालविकाच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असतो. तेवढ्यात इरावती बोलते, एक मिनिट, आम्ही तिला जॉबवर ठेवली आहे, तुम्ही असं काढू शकत नाही. त्यावेळेला लगेच साई बोलतो, इरावती मॅडम तुम्ही गप्पच बसा. तुम्ही जर का काही नाही बोललात ना तर बरंच होईल. खरं सांगायचं तर तुमच्याशी मला काही एक बोलायचंच नाही. आणखीन एक गोष्ट शेवटची सांगतो, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं, आता मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने ओरडत असतो, तो चिडलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, काय चाललं हे सर्व? माझं घर काही तुम्हाला भांडण्याचं वाटलं का? हे बघ, तुमच्या जर का बहिणीला घेऊन जायचं असेल ना तर आत्ताच तिला हकल. आणि लगेच साई मालविकाला घराबाहेर काढतो आणि म्हणतो, मालविका, अक्षय आणि रमामध्ये यायचं नाही. जर का त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांच्यामध्ये फूट पाडायची नाही. तुला कळतंय तू काय करतेस ते? दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करतेस. त्यावेळेला मालविका बोलते, पण असं काय करतोस तू? अरे तुला कळतंय का? तू जर का रमाशी लग्न केलंस तर माझं अक्षयशी लग्न होईल, आपल्याला आपापलं प्रेम मिळेल. तेव्हा लगेच साई बोलतो, नाही, प्रेम याला म्हणत नाहीत, प्रेमात त्यागसुद्धा असतो आणि प्लीज त्या त्यागाचा विचार कर. तेव्हा मात्र मोठ्याने साई बोलतो, खरं सांगायचं तर मालविका, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तू असं कसं काय वागलीस तेच मला कळत नाही. का असं वागतेस तू? का स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस? जी गोष्ट कधीच तुझी होऊ शकत नाही त्या गोष्टीच्या पाठी धावू नकोस आणि मेहरबानी कर प्लीज. तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते, थांबव हे सर्व, तुझी नाटकं बंद करा, मला खरंच या नाटकांचा त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच मोठ्याने साई बोलतो, आवाज खाली, आवाज चढवायचा नाही अजिबात. आणि जर का आवाज चढवण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुमची वाट लावेन, वाट. तेव्हा लगेच रमा बोलते, साई, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आज तुमच्यातला हा चेहरा बघून मला खरंच खूप आनंद झाला. साई, मला खरंच खूप बरं वाटतंय, एवढं बरं वाटतंय की मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र लगेच अक्षय स्वतःशीच म्हणत असतो, हा साई असं का बोलतोय? ह्या साईचं असं तरी का म्हणणं आहे? म्हणजे हा साई आमच्यामध्ये लुडबुड करत नाही? मी उगाचच याच्याबद्दल गैरसमज निर्माण केलेत का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर साईचा सॉफ्ट कॉर्नर अक्षयला समजेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.